नमस्कार, पुनश्च एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। माझ्यासोबत आहे माझे परममित्र पांगारकर सर आणि त्यांच्या इकडे बघू शकतो चौबाजूने डोंगर आणि पांगारकर सरच सांगतील आपल्याला कुठे चाललो आहोत आपण। सर कुठे चाललो आहेत आपण सांगा जरा। आपण चाललो आहोत कुंभाळण्याला, बीजमाता म्हणजे सीड मदर राहीबाई पोपेरे यांच्याकडे। अच्छा, आदिवासी भागामध्ये अकोले तालुक्यामध्ये आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये हे गाव आहे। आपण बघू शकता की रस्ता घाटाचा रस्ता आहे, छोटा आदिवासी पाडा आहे। ओके, आपण जिथे चाललोय तो कुंभाळणे नावाचा। आणि खरंच आश्चर्य वाटतं एवढ्या आदिवासी पाड्यामध्ये राहून पण अशिक्षित महिला एक ज्यांना आता पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे, त्यांनी एवढं छान कार्य केलेलं आहे। बीजमाता म्हणून त्यांना सर्वीकडे संबोधलं जातं। खरंच हॅट्स ऑफ टू हर। आणि बघू शकतो कसा एरिया आहे हा। लवकरच आपण आता त्यांचं दर्शन होणार आहे आपल्याला। एवढ्या दुर्गम भागामध्ये राहतात त्या। हे बघू शकतो राहीबाई आजींची धनसंपदा म्हणू शकतो आपण एक प्रकारे। हे वेगवेगळ्या प्रकारचे गावठी वाण बी बियाणे, तांदूळ का गावठी, खुरसणी, डिंगरी, पालक याच्या सर्व बिया आहेत। त्यानंतर आतापर्यंत कोणी कोणी भेट दिलेली या प्रकल्पास ती माहिती आहे। ही बीज बँक गावठी मठ, चक्की, डागर, बुटका, उडदी, शेपू अशा पद्धतीने छान त्यांनी स्वतः तयार केलेले बियाणे आणि आतापर्यंत त्यांना मिळालेले पुरस्कार। सर्वात मोठा पुरस्कार जो आहे पद्मश्री हा देखील त्यांना मिळालेला आहे। पाहू शकतो राष्ट्रपतींच्या हस्ते, माननीय राष्ट्रपतींच्या हस्ते, माननीय पंतप्रधान मोदींबरोबर देखील त्यांचे फोटोज आहेत। पाहू शकतो पद्मश्री पुरस्काराने त्यांचा सन्मान केला गेलेला आहे। हे आतापर्यंत मिळालेले त्यांना पुरस्कार पूर्ण बघू शकतो। याच्यावरून त्यांच्या कार्याची महती तुम्हाला समजेल। राष्ट्रपती माननीय श्री रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नारी शक्ती 2018 पुरस्कार स्वीकारताना बीजमाता सौ राहीबाई सोमा पोपेरे, दिल्ली। हे त्यांचे पुरस्कार। ही आहे बियाणे बँक। इथेच परिसंवाद हॉल देखील बनवलेला आहे। खूप छान असा परिसर इथे त्यांनी मेंटेन केलेला आहे। नक्की या व्हिजिट करा इथे जर तुम्ही अकोल्या साईडला, संगमनेर साईडला आल्या तर। हे जे उद्घाटन झालं होतं इथलं, त्या संदर्भात माहिती सीड बँक ड्रिप इरिगेशन प्रकल्प पोपेरवाडी, तालुका अकोले, जिल्हा नगर, पद्मश्री राहीबाई पोपरे। बघा किती छान असा एरिया आहे, परंतु एकही घर नाही आजूबाजूला। राहीबाईंनी तरी इथे संशोधन केले स्वतः आणि आज जगासमोर एक असा आदर्श निर्माण केलेला आहे। हे छोटंसं घर आजींचं, बरेचसे लोक त्यांच्या इंटरव्ह्यू येऊन घेत राहतात। दुरून शेतीविषयक तज्ज्ञ येतात आणि आश्चर्यचकित होतात किती हे संशोधन केलेलं आहे त्यांनी। बघा इथेच ते सर्व बियाणं जे आहेत, आता उन्हाळा आहे, पाण्याची कमतरता असल्यामुळे काम त्यांचं थोडं थंडावलेलं आहे, परंतु इथेच त्या वेगवेगळ्या प्रकारचे वाहनांचे जे आहेत त्या शोध लावत असतात। सो आपण त्यांच्यासोबत गप्पा देखील मारणार आहोत आता आणि जाणून घेणार आहोत त्यांनी कशी सुरुवात केली त्याबद्दल। नमस्कार, कृषी मित्र विनय कोटवादे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आजचा व्हिडिओ जरा वेगळा असणार आहे। जसं मी तुम्हाला सांगितलं, मी आज एका महान व्यक्तीला भेटणार आहे। ते आहेत राही आजी
पोपरे यांच्या परिचय देण्याची काही गरज नाही आहे. त्या सर्व आज देशात नाही तर पूर्ण जगात त्यांना आज ओळखलं जातं. त्यांना पद्मश्री असा मानाचा जो आहे तो पुरस्कार देखील मिळालेला आहे. आणि का मिळालेला आहे तर आज मी या ठिकाणी बसलेलो आहे. ह्या ठिकाणी यायला ठीकसा रस्ता नाही आहे. सेकंड थिंग, इथे वस्ती नाही आहे. परंतु अशा दुर्गम भागात राहून देखील आजींनी जी काही महान कार्य केलेले आहे, तर काय कार्य केलेलं आहे आजींनी एक सीड बँक बनवलेली आहे. आज सीड माता किंवा बीज माता म्हणून त्यांना आज पूर्ण जग ओळखतं. तर का ओळखलं जातं त्यांच्याशी आपण आज गप्पा मारणार आहोत, त्यांच्याविषयी जाणून घेणार आहोत. आजी, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले प्रथमतः तर स्वागत आहे. हो, धन्यवाद. आणि तुम्हाला तुम्ही एक एवढं महान कार्य केलेलं आहे. तुम्ही एवढ्या दुर्गम भागात राहतात. तुम्हाला ही कल्पना कशी सुचली की आपण पण असं एक सीड बँक म्हणा किंवा एक बीज बँक अशी काही ओपन करता येईल, आणि हे तुम्हाला सुचलं कसं? नाही, बीज बँका म्हणजे ते हे काम तर मी सुरू केलं, रोपांपासून सुरू झालं. पण हे मी करताना अनुभव माझ्या हायब्रिड खाण्याचा, गावठी खाण्याचा घेऊन मी माझ्या स्वतःच्या घरापुरतं केलं, स्वतःच्या कुटुंबापुरतं केलं. पण नंतर मी बचत गटांना सांगायचे, नातेवाईकाला, पण मला खूप लोक नावं ठेवायचे, खूप वाईट बोलायचे. आणि मी रोपं तयार करत होते, ऊस तोडून आली का मग रोपं तयार करायची. एक समाजसेवा मला लहानपणापासून करायची अपेक्षा होती. कारण माझ्या वडिलांनी शाळा नाही शिकवली, कारण त्यांची खूप गरिबी होती. आम्ही 7 बहिणी होतो आणि खूप गरिबी होती. तर त्यांना शाळा नाही शिकवता आली, पण त्यांनी ज्ञान घराच्या घरात शिकवलं. 1 महिन्यानी 2 महिन्यानी सगळे मुलं बसवायचे आणि त्या मुलांना शिकवायचे. जसे शाळेत सर शिकवतात तसे ते म्हणायचे, गरिबी आली तर लाजू नाही, श्रीमंती आली तर माजू नाही, टाकीचे गाव सोसल्याशिवाय देवपणा येत नाही, चांगल्या कामामध्ये मरून निघायचं पण सरून निघायचं नाही, माणसासंग कसं बोलायचं, कसं चालायचं, समाजाबरोबर कसं राहायचं, हे वडिलांचं सगळं संस्कार होते. ते पण शाळा शिकेल नव्हते. आणि आम्ही 7 बहिणी होतो. आणि आई 1 बहीण 9 महिन्याची असताना आई वारली. मग सगळे संस्कार म्हणजे सगळे खूप गरिबी आली वडिलांची, पण सगळे संस्कार हे सगळे वडिलांचे. आईची माया नाही भेटली, पण 7 मुलींना वडिलांनी सगळ्यांनी केलं. पण गरिबी असल्यामुळं माझं 12व्या वर्षीच लग्न झालं ह्याच गावामध्ये. माझं सासरं माहेर हेच गाव. आणि जे शब्द वडिलांनी सांगितले होते, आणि एक वडिलांचा शेवटचा शब्द होता, तुम्ही 7 मुले आहेत, तुमची आई मरून गेली म्हणे, आई नाही आहे तुम्हाला सांगायला शिकवायला, पण जिथं दिले मी दिले ना तिथंच राहायचं. तुमची आई गेले तशी मी आहे तोपर्यंत माझ्या नावाला बाटाने लावायचा. हा वडिलांचा कळकळीचा शब्द होता. आणि 7 बहिणींनी तो शब्द ध्यानात धरला. पण त्या टायमाला मी जो चांगला शब्द होता तो माझ्या डोक्यात साठवून ठेवला आणि त्या शब्दाचा उपयोग मी पुढं केला. मग वडिलांच्या शब्दामुळं कसं वागायचं, कसं बोलायचं हे तर मला होतंच माहिती. वडिलांच्या घरी शेती कामच होतं आणि इकडं 12 वर्ष लग्न झालं, इकडं पण शेती काम. पण इकडं मी एक गरीब घराण्यामधली मुली होते आणि माझ्या सासऱ्याला माझ्या नवऱ्याचं दुसरं लग्न करून द्यायचं. त्याच्यामुळं मला खूप त्रास केला, खूप छळ केला. पण एकीकडं सासुरवास खूप, एकीकडं वडिलांनी सांगेल का मरून निघायचं पण सरून निघायचं नाही. म्हणून वडिलांसाठी मी एवढा खडतर प्रवास काढून आणि मग हे काम मी पुढं सुरू केलं. का मला लहानपणापासून समाजात काम करायचं होतं, पण कुठं जायचं माहीत नाही, यायचं माहीत नाही, बोलून देते नाही. मग काय समाजात काम करणे. मी फक्त बचत गट सुरू केले आणि बचत गटातून हे रोपं तयार करायला लागले. ऊस तोडून आले का बचत गटांना का पहिले गावातच देऊ लागले. बाईप संस्था इथं काहीतरी कामानिमित्त आली आणि त्या बाईपच्या माध्यमातून मी बाहेर गावाला रोपं देऊ लागले. मग त्याच्यातून मला 4 रुपये भेटू लागले. मग ते 4 रुपये भेटल्यामुळं मला त्या कामाची थोडी ऊर्जा आली का अजून करावं म्हणून. मग ते रोपं त्यांची बाईप संस्था इथं बचत गट वेगळ्या निमित्ताने काम करायला आली. रोपांनिमित्त त्यांची माझी ओळख झाली आणि हे गावठी खाण्याचा, हायब्रिड खाण्याचा हा मी माझ्या अनुभवातूनच मी काम सुरू केलं होतं. पण मी असं पाऊस पडला होता आणि बी शेतीत लावायचं होतं, तर मी असं बी निवडीत बसले होते. काही छोटे छोटे गथुडे बांधले होते, काही बी निवडीत बसले होते. माझं जुनं गरजुनी बँका इकडे ते साहेब आले आणि पाऊस ते आल्यावर मी लागले माझ्या संग गप्पा माराय. बोलता बोलता म्हणतात, मावशी हे बी कुठून आणले? म्हणले आणलं नाही सर, हे पारंपरिक घरचं आहे आणि सगळं गावरान आहे जुनं. मग त्यांनी मला विचारलं, लोक नवीन आणतात, नवीन करतायत, तुम्ही काय हे जुनं ठेवलं? मी थोडासा मागा अनुभव सांगितला, हा त्यांना सांगितला. आणि मग ते काय म्हणले का मावशी का जर एवढं ज्ञान आहे तर हे जगासमोर न्या पाहिजे आणि हे जगाच्या उपयोगाचं आहे म्हणले.
मग त्यांनी हे काम माझे मी म्हणते कोणता यूट्यूब असेल कोणताही चॅनल असेल ह्या चॅनलच्या माध्यमातून कोणत्या यूट्यूबच्या माध्यमातून हे काम माझ्या पत्रकार बंधूंनीच जगासमोर आणलं आणि जे माझे कार्यकर्ते म्हणजे जितीन साठे म्हणून आहेत पारनेरचे त्या साहेबांनी का एक आई म्हणून माझी सेवा केली आणि एक आई म्हणून हे काम जगासमोर त्यांनी न्यायचं काम केलं. तर त्यांचासुद्धा मी खूप आभार मानते. कारण माझा एवढा दुर्गम भाग आहे का इथं कोणी येत पण नव्हतं. आता रस्ते झालेत बोलून बोलून, पहिले रस्ते नव्हते म्हणजे इथपर्यंत कोणी आलंही नसतं. आणि हे काम मी किती केलं असतं तर माझ्याच गावात असतं. पण मला ह्या कामामध्ये पहिला विरुद्ध घरातून झाला, दुसरा बचत गटातून झाला, ती कंपनीवाल्यांकडून झाला, दुकानावाल्यांकडून झाला, कृषी सेवकांकडून झाला. पण मी एक खंबीरपणे ह्या कामामध्ये उभी राहिले. आणि तुम्ही किती विरोध करा पण तुम्हाला कधी ना कधी इकडंच वळावं लागल हा शब्द बाकी मी त्यांना लावूनच धरला होता. आणि आता सगळ्या संस्था असतील, कृषी केंद्र असेल, सगळे माझ्याकडे वळल्यात आणि सगळे माझ्याकडे बिन्याला येतात. हा एक आता माझ्या जीवनातला एक अभिमान झालं. तर मला असं वाटतं का प्रत्येकाचे हे काम तर बरेच लोक म्हणतात तुमचं लय मोठं काम आहे, लय मोठं. हे पुरस्काराने नाही मोठं काम होत. पण माझ्या मनाने ज्या दिवशी प्रत्येकाचं ताट विषमुक्त होईल ना त्या दिवशी मी म्हणेल का माझं काम मोठं झालं म्हणून. अजून खूप छोटं काम आहे. खरं आहे. आणि जसं आजींनी सांगितलं खरंच दुर्गम भाग आहे, इथे येणं पण खूप अवघड आहे. इथे मोबाईलला रेंज पण नाही आपल्या. अशा भागात आजी राहतात आणि एवढं महान कार्य केलं. आणि जसं आजींनी सांगितलं काही शाळेत गेलेल्याच नाही आहे आणि काही एक पुस्तक न वाचता त्यांनी आज एवढं महान कार्य उभं केलेलं आहे. आणि पूर्ण जगाला आपल्याला एक असं एक त्यांनी ॲक्च्युली जाणीव, आपले डोळे खटकन असे उघडे केलेले आहेत. कारण की आज जे आपल्याला डॉक्टरची बिलं भरायला लागतात आणि पूर्वीच्या काळी कुठे व्हायचं हो, असे डॉक्टर्स नव्हते. माझा परवाच एवढा खर्च झाला, मला कधीच दवाखाना माहित नव्हता, कधीच हेल्थ किती चांगली होती लोकांची. परंतु का हेल्थ चांगली नाही आहे तर खाण्याचा हा एक मोठा इम्पॅक्ट आहे. कारण की आपण रासायनिक खतायुक्त असं जे खाणं आपण रोज सेवन करतो 2 टाइम 3 टाइम रोज. मी सांगते शेतकऱ्यांना, शेतकरी असून तरी ते बाजारामध्ये जातात, पैसे देऊन विष घेतो, ते आपण खातो आणि मग कुठंतरी आजाराला बळी पडतो. मग मागचे माणसं 105 वर्षे 110 वर्षे, आमचा एक म्हातारा आता इथं मिळाला 115 वर्षे जागला होता. पण तो पहिल्यापासून गाईचं जे दूध खात होता गावरान गाईचं, तर तो मऱ्यापर्यंत त्याचं एक दिवससुद्धा गावठी गाईचं दूध तुटलं नाही. तो असा बोलता चालता गेला, आजारी पण पडला नाही. मग आपण जे चांगलं आहे ते ठेवलंच नाही आपल्या घराघरामध्ये. मग मी म्हणते हे काम प्रत्येकाने सुरू केलं पाहिजे आणि प्रत्येकाने ह्या कामाची दखल घेतली पाहिजे. एकदम बरोबर बोलले आताजी. आणि मला काही लोकांच्या मनात शंका असतात. आता सपोज आता आम्ही गावठी बियाणं वापरायला लागलो आणि प्रत्येक याच्यात अवेलेबल आहे का ते? कांद्यामध्ये, याच्यामध्ये सर्व आपण गावठी वापरू शकतो? कसं असतं ते? गावठी कांद्याचं तर नाही, आता कांदे आमच्याकडे पिकतीच नाही म्हणायला, कांदे नाहीच. पण काही शेतकऱ्यांकडे गावठी बियाणं असलं ना. पण मला एवढं म्हणते आज जरी पीक तुम्ही जास्त घेता शेतकरी, कारण हे सगळं पैशामुळं काम चालू आहे, पण ही माती संपली तर हिला करणार काय करणार आहे. आणि एक कोरोनाने सगळ्यांना शिकवलं आहे. कोरोना सगळे सर्व्हिसवाले सगळे घरात बसवले. आमच्या तर ग्रामीण भागामध्ये कधी मास्क लावला नाही तोंडाला, कधी कोणी घरात बसलं नाही. शहरामध्ये का होईना तरी शेतकरी घरात बसावलाच नाही. आणि शेतकरी घरात राहत होता तर सगळी जनता मरत होती. आणि जो शेतकरी उन्हातानामध्ये काम करीत होता, त्याच्या अंगातून घाम गळत होता, त्याची कोरोना त्या घामावाटच निघून गेली, झालीच नाही त्याला. आणि आमच्या ग्रामीण भागामध्ये अजून गावठी अन्न आहे चांगलं खायला, प्रतिशक्ती चांगली. शहरातून आले त्यांची कोरोना त्यांना जर झालीच तर ते एखाद्या असं कोपीमध्ये राहिलं, एखाद्या झाडाखाली राहिलं, शाळेत राहिलं, ते गावठी आमच्या भागात एकही माणूस गेलं नाही. पण जे शहरातून आले त्यांचे पैसेही गेले आणि माणसंही पण गेले. हा कोरोनाने धडा शिकवला आहे. मग मी म्हणते जे काय खायचं आणि काय नाही खायचं हे आपण ठरवलं पाहिजे. किती भाज्या खायच्या एका ताटामध्ये हे आपण ठरवल्या पाहिजे. आणि प्रत्येकाने कसं विषमुक्त ताट होईल हे काम प्रत्येकाने केलं पाहिजे. एकदम बरोबर आजी, खूपच चांगला संदेश दिला तुम्ही. या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्वांना अपील करतो की
आपण विषमुक्त शेतीकडे आपण बऱ्याचशा गोष्टी तर म्हणतो, आपल्याला जाणवतं पण, परंतु येतो भाग पैशांचा. आणि बऱ्याचशा लोकांचे गैरसमज आहे, जर आपण गावठी जर वाण वापरलं तर आमचं उत्पन्न कमी येणार. उत्पन्न कमी होतच नाही. शंका आम्हाला हे उत्पन्न आपण कमी केले. बरं, उत्पन्न मी हे शेतकऱ्यांना माझ्या शेतात सर करून दाखवलं. हे पा इथं वाटे, ह्या वाटेवर एक कारलीचं बी लावलं, एकच कारलीचं बी होतं, एकच येलवर आला. आजूबाजूला काहीच नव्हतं. एका कारलीच्या बियाला 5 किलो बी काढून दाखवलं. फक्त त्याला गांडूळ खत आणि शेणखत होतं. मग आपण जर हे रासायनिक टाकून मी मग ह्या मुलींना सांगते, 1 वर्ष जर शेणखत भरपूर टाकलं तर 3 वर्ष पीक देते. आणि आपण जर कायमच टाकीत राहिलो तर ते पीक येईल कसं? ते कशी ती माती कवर सहन करील? गावठीला पिकनी मी 4 जाती हायब्रिड भातं लावले, 4 जाती गावठी भातं लावले. रासायनिक खत कशाला दिलं नाही. जे हायब्रिड वाण होते त्याला लोंबी सुद्धा आली नाही, आणि जे गावठी 4 वाण होते त्याला दाणे आले. मग हे हायब्रिड करतो, याला तेवढा खर्च आपण करतो, याला खतं तेवढे वतितो, माती खराब करतो, आणि नाही त्याला बाजारभाव भेटला तर शेतकरी कर्जबाजारी होतो, आणि मग त्याला परत आत्महत्या करायची विषय येतो. मग आपली शेती माती जर चांगली असली ना तर गावठीला पीक कमी नाहीच आहे, असं मी लिहून देईल कोणालाही पण. क्या बात आहे. आणि आजी, तुम्ही काम कधीपासून चालू केलेलं आहे? नाही, 30 वर्षाला जास्त झाले असतील, मला तारीखवार सांगता येणार नाही. आणि मी हे लक्षात ठेवते, हे काम कसं जगासमोर जाईल, माझं फक्त हाच जास्त प्रश्न. एकदम बरोबर. प्रत्येकाच्या जगापासून आता काही ठिकाणी मी शाळेंवर सांगते, मग हे रानभाज्या आपण एक औषधी वनस्पती रानभाज्या विसरलोय, भरड धान्य विसरलोय. आपली ज्वारी असेल, बाजरी असेल, नाचणी असेल, वरई असेल, मठ असेल, मूग असेल, उडीद असेल, तूर असेल, हे खायचं हे नाही आपण आज खाते, आणि हे ठेवलंय नाही लोकांनी. मग प्रत्येक शाळेमध्ये सुद्धा भरड धान्य मेळावा भरावला पाहिजे, रानभाज्या मेळावा भरावला पाहिजे. पहिले आज्या शेतात गेल्या तर ओटी भरून भाजी आणत होत्या, आणि ती बिगर तेलाची भाजी खात होत्या, तरी त्या भाजीला चव होती. पण आता त्याला तळीत आहे तरी त्या भाजीला चव नाही आहे. मग ह्या रानभाज्या मेळावासुद्धा शाळेमध्ये ठिकठिकाणी भरला पाहिजे, जेणेकरून मुलांना माहिती पडेल आणि मुलांना खायला पण भेटेल. का हे मूल सांगेल, आजी एखादीची आजी असेल, एखादीची आजोबा असेल, रानभाजी काय येते मला माहिती नाही, तुला माहीत असेल तर तू आणून दे. मग ही शाळेत आणली तर एकमेकाला माहितीसुद्धा पडेल ना. मग काही शाळेनं हे कार्यक्रम सुरू केलं तर मी म्हणते प्रत्येक शाळेवर केला पाहिजे हा कार्यक्रम सुरू, तरच मुलाला एकमेकाला माहिती पडेल. एकदम बरोबर आहे आजी. म्हणजे खरंच हे विचार हे लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. आणि आजी, तुम्ही जे कार्य केलं आहे ते लोकांपर्यंत पोहोचेल या व्हिडिओच्या माध्यमातून, मी आशा व्यक्त करतो. आणि जर कोणाला जर आपल्या बियाणं पाहिजे असेल तर ते कसे संपर्क करू शकतात? नाही, बियाणं कुरणनी माझे नातू घरी असले का, आता एक BS आगरी करतोय तो, आता फक्त त्याचे 10-12 दिवस राहिले, तो येईल घरी. 2 गार गावलेत म्हणून, नाही तर कुरणनी बी पाठवतं, आणि इथं न्यायला बरेच लोक येतात. पण एक प्रश्न असे का, खूप मोठा पाण्याचा प्रश्न आहे आजकाल. पैसा वळतो, पुढाऱ्या का पुढार वळतो. मी एक गरीब घराण्यामधील व्यक्ती आहे, तर आज माझ्या इकडे प्यायला पाणी नाही आहे. आणि ह्या प्लेनमध्ये जर शेतीला पाणी असलं तर ह्या मुलांना मी अभिमानानं शेतामध्ये सगळं बेणं दाखवता आलं असतं. मी पावसाळ्यामध्ये, दिवाळ्या, दसऱ्यात सगळं बेणं दाखवते, आणि आता का दाखवलं नसतं. पण खरं म्हणलं तर समाजाने हा पाण्याचा प्रश्न मावा जर सोडवला तर मला अजून काम करायची ऊर्जा जास्त येईल. कारण आता पाणीच नाही आहे. बघतात तुम्ही, इथं 18-19 जातीचा वाल घेवडा होता, पाणी पडोस तर पुढच्या वर्षापासून त्याला शेंगा आल्या असत्या. असे एक घेवड्याचं येईल 3 वर्ष झालं, असे वाण आहेत, पण त्याला विलाज नाही. खरं आहे, पाण्यापुढे आपण काहीच करू शकत नाही. आणि आशा करतो इथे पाणी लवकरात लवकर उपलब्ध होईल अशी मी आशा करतो. आणि आजी, तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. आजींचं आज आपलं भाग्य आहे, पद्मश्री विजेत्या आजींशी आज आपल्याला चर्चा करायला मिळालेली आहे. आणि आपलं हे कर्तव्य आहे, प्रत्येक व्हिडिओ बघणाऱ्याचं कर्तव्य आहे, प्रत्येक नवीन पिढीचं कर्तव्य आहे की जे आजींनी केलेलं कार्य ते आपल्याला पुढे न्यायचं आहे. आणि जास्तीत जास्त आपण कसं गावठी बियाणाकडे वळू आणि जास्तीत जास्त चांगलं कसं खाऊ आणि रासायनिक खतांचा कसा वापर कमी करू याच्याकडे आपण बघितलं पाहिजे. आणि आजी, आम्ही तुम्हाला आश्वस्त करतो की तुम्ही जे कार्य केलेलं आहे आम्ही प्रयत्न करू ते पुढे नेण्याचा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, आणि हा व्हिडिओ तर नक्कीच शेअर करा, जेणेकरून ह्या चांगल्या जी गोष्ट आहे ती दूरपर्यंत पोहोचेल आणि आजींचे जे कार्य आहे ते लोकांपर्यंत पोहोचेल, आणि लोक जे आहेत किंवा शेतकरी जे आहेत ते गावठी वाणाकडे वळतील अशी आशा व्यक्त करतो. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा, जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील. धन्यवाद. धन्यवाद.